पण ज्यावेळेस आमच्या बैलाचं डोळं काढलं त्यावेळेस आमच्या आईला आपोआप दिसू लागलं की ह्या बैलानंच आपल्या आईला डोळं दिल्यात, त्यामुळे आपण ह्याची जीवापाड सेवा करायची. ज्यावेळेस मला कळायला लागलं ही चांगला चालतंय, मग त्यावेळेस मी काय केलं, अंतर्यानं 1 किलोमीटर 2 किलोमीटर जाऊन बघायचं. चालला. आम्ही त्याला म्हणलं होतं की अवा तुझं जरी डोळं गेलं तरी आम्ही तुझं आयुष्यभर उपकार फेडणार नाही, तुला आयुष्यभर आम्ही बसून सांभाळू, तुझ्यावर आयुष्यभर उपकार करू. त्याचा पुतळा बांधायची एक इच्छा आहे. इंद्रसेन गोरखमोठे, राहणार वाळूज, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आमचा पारंपरिक शेतीचा व्यवसाय आहे, त्यामुळं आमच्यात गाई बैले ही पहिल्यापासून पाळायचा छंद. आम्हाला शेती असल्यामुळं आम्ही गाय बैल पाळतो. त्यामुळं एका गाईला सोन्याचा जन्म झाला. म्हणजे आधी पण बैल जन्मली, पण सोन्याचा जन्म असा झाला की नाव लौकिक व्हायच्या किंवा त्याचं काहीतरी मागचं पुढचं निघायच्या हिशोबाचं झालता. त्यामुळं सोन्याचा जन्म 2003 सालाला झाला. 2003 सालाला झाल्यानंतर 2-2.5 वर्षे त्याला झोपायची आधी जी गेली. 2.5 वर्षानं झोपल्यावर 2.5 वर्षातनं 1.5 वर्षाला एका डोळ्याला त्याच्या थोडं पाणी गाळायला लागलं. पाणी गाळायला लागल्यावर मी डॉक्टरला धावलो. यायला म्हणलं डॉक्टर ह्याला काय झालं बघा. तर डॉक्टर म्हणलं ह्याला वडसं आहे. ती मी म्हणलं वडसं म्हणजे काय, तर वडसं म्हणजे बोबळातनं येणारं मांस. ते जसं फुलं आपण जसं फ्लॉवर आणतो त्या पद्धतीत ते आतनं मांस निघतं. ती काय कापता येत नाही. आम्ही आरा बघितल्या होत्या, एकदा ऐकल्या होत्या कापलेल्या. आमच्या बैलाच्या एकदा पहिल्या कापल्या होत्या. पण ज्यावेळेस आमच्या पहिल्या बैलाच्या आरा कापल्या त्यावेळेस ती बैल निम्या वयाचा होता. त्यामुळं ती ऑपरेशन आम्हाला सक्सेस झालं नाही. त्या बैलाचा हाल होऊन मिळाला. मग त्या टकुऱ्यात ती लय फिट होतं की आपल्या हातनं ह्याची शेवाच घडली नाही किंवा आपल्या हातनं ह्याच्याकडनं नीट झालं नाही. मग त्या अनुभवानुसार पुन्हा आम्ही मग डॉक्टरला विचारलं. डॉक्टर म्हणलं डोळे काढाय काय काढू, पण उद्या दुसऱ्या पण डोळ्याला 1 वर्षात होतं आहे म्हणलं. मग 1 वर्षात होतं आहे म्हणल्यावर आम्ही जरा मोठ्या डॉक्टरला धावलं. तर ती म्हणलं नाही हे होणारच आहे म्हणलं, ही काय चुकत नाही. तर मग पुन्हा इतर लोक बिक समाज म्हणायला लागला की आता डोळं काढून काय करणार आहे, त्याला काय दिसायचं नाही, करायचं नाही किंवा काय करता यायचं नाही. तर पण आपली एक जिद्द होती की बाबा काहीतरी करायचं. ह्याला कसाबाला जाऊ दे, आपण गावाला सांगू शकतो किंवा इतराला सांगू शकतो कसाबाला द्यायचं नाही म्हणल्यावर आपलं कसं द्यायचं ह्या धोरणानं मी द्यायचं नाही ठरविलं. मग काढायचं हे ठरविलं. मग मी परत पहिला 1 डोळा काढला. वैरागचं शिनगारे MD डॉक्टर होतं, त्यांना फोन केल्यावर ते आलं, त्यांनी बघितलं. नाही म्हणलं ऑपरेशन होतं आहे, काय हरकत नाही. पण म्हणलं ऑपरेशन होतं आहे पण पुन्हा ती काय पुढल्या वर्षी जुळायचं नाही म्हणलं, पुढल्या वर्षी आणि पुढल्या ह्याला होणार म्हणलं. तर तुम्ही का अगर बघा तुमच्या मनानं. मग मी म्हणलं नाही म्हणलं ठेवायचा डॉक्टर, ठेवायचा म्हणलं बरं म्हणलं. मग त्यांनी 1 डोळा काढला. 1 वर्षात ती डोळा पूर्ण क्लिअर झाला. तोपर्यंत दुसऱ्या डोळ्याला ती उद्भावलं. मग दुसऱ्या वर्षी ती दुसऱ्या डोळा पण पॅक झाला. दुसऱ्या वर्षी पुन्हा शिनगारे बदलून गेलं तर त्या जागेवर रेळेकर आलं तर मग रेळेकर म्हणलं असं होतं आहे. तर ती म्हणलं पहिला कोणी काढला, मी म्हणलं शिनगाऱ्याने काढला आहे. तर बरं म्हणलं, मी म्हणलं आता काढूया का, तर म्हणलं काढूया. मग ती पण डोळा काढला, 2 डोळं पॅक केलं. मग 2 डोळं पॅक केल्यानंतर आम्ही आपलं आता ही काय कुळवाला चालणार नाही, गाडीला चालणार नाही, ह्याला दिसणार नाही, बसून खाऊ आपली ह्या हिशोबानं आम्ही काढलं होतं. पण त्यावेळेस आमच्या आईचं डोळं त्याच्या आधी 1-2 वर्षी गेलं. पण ज्यावेळेस आमच्या बैलाचं डोळं काढलं त्यावेळेस आमच्या आईला आपोआप दिसू लागलं. मग आम्ही ठरवलं की ह्या बैलानंच आपल्या आईला डोळं दिल्यात, त्यामुळं आपण ह्याची जीवापाड सेवा करायची एक मनात ठाम निर्णय केला होता आम्ही. मग ठाम निर्णय केल्यामुळं पुन्हा आम्ही आईच त्याचं बघू लागली सगळं. वैरण टाकणं, पाणी दावणं, शेण काढणं, काय त्याला खुराक ठेवणं. आम्ही आमच्या उद्योगानं जायचो. दुसरी 4 बैल असल्यामुळे आम्ही शेती करायला जायचो. मग असं केलं की 2 वर्षानं बैल जरा वयाला आल्यावरती जरा बडवायचा म्हणलं डॉक्टरला. तर डॉक्टर म्हणलं बडवूया. मग ते डॉलर डॉक्टरकडनं आम्ही बडवून घेतलं. मग बडवून घेतल्यानंतर ती जरा सुजायला लागल्यावर डॉक्टर म्हणलं ह्याला थोडं ताण पाहिजे म्हणलं. मग आता ताण तर द्यायचा कशाचा, ही तर कशाला चालत नाही. मग आम्ही हातात घेऊन फिरविला तर ती काय आपल्याला त्याच्या एवढं चालणं होईना. मग आम्ही पाण्याला ये जा करीत होतो, पाणी धावाय, त्यामुळे बैल मागे येत होता हाताला धरून. मग तसं पुन्हा डॉक्टर म्हणल्यामुळं बघितलं पण ती काय सणच होईना. मग सण होईना म्हणजे आम्ही मग आमचा एक चुलत भाऊ हनुमान मोठे होता, ती म्हणला आयला आपण असं मळ्यात म्हणजे गावाच्याच कडेला मळा आहे, त्याला गाडीला झोपून तर बघूया काय होते. मग आम्ही गाडीला झोपून बघितलं. मी पुढे चाललो, ती गाडीत बसला. बैल मागे यायला लागला सरा काय ठेसकाळं ना पडना काय होईना. मग आम्ही काय केलं, जरा नेट लागावं म्हणून त्या गाडीत थोडं माती भरली ना वडायला लागली त्याला, असं त्या शरीराला नेट दिलं.
मग ती पण 2-4 दिवस करून बघितलं. मग असं चलत चलत आम्ही पुढे चाललो आणि थोड्या वेळानं बघायला निघलो तर बैल जायचा यायचा ही एक त्याला चांगला सराव झाला. मग ती चुलत भाऊ मला आपण ह्या कुळवाला पण ह्याला धरून बघू, काय ढेकळं नाही ते काय ही नाही मौरा नाही. मग आम्ही कुळवाला बी तसं 2 दिवस करून बघितलं. मग असं करीत करीत आमचं ही करू ती करू म्हणण्यात महिना गेला करण्यात. मग तोपर्यंत त्याचं व्यवस्थित पण झालं, ती दाबल्याला जिरून गेलं. पण ज्यावेळेस मला कळायला लागलं ही चांगला चालतंय, मग त्यावेळेस मी काय केलं, थोडा लांब नेऊन बघायचा, थोडा अंतरानं 1 किलोमीटर 2 किलोमीटर जाऊन बघायचं. चालला पण आमचं एक 4-5 किलोमीटरला 4 किलोमीटर रान आहे. आम्ही त्या रानात नेऊन बघायचो काय वैरण आण व बाटुका आणि हे. मग असं चालला का मग व्यवस्थित चालायला लागला. मग चालायला लागल्यावर कुळवालाही झोपून बघितला, तिथली पण शेती करायला. मग मी त्या 4 बैलातला एक बैल विकला आणि ही बैल त्या बैलाच्या जागेवर ठेवला. आम्हाला काय त्याकडनं आपलं खातोय म्हणून त्याकडनं काम करावं अशी अपेक्षा नव्हती. पण आम्हाला डॉक्टरनी सांगितलं होतं ह्याला लय दिवस जर जागवायचा म्हणलं तर ह्याला कष्ट घ्यावं लागेल. नाही असं का डॉक्टर, तर आपल्या डोळ्यातनं जी दिवसाला पाणी गळतं काय थोडं ती ह्याच्या पण डोळ्यातनं गळावं लागतंय. कारण का त्या नाकातनं डोळ्यातनं पाणी गळलं तर शरीर निरोगी राहतं असं डॉक्टरचं मत आलं. मग डॉक्टर म्हणलं हे तुम्ही चालला आणि हाणला तर लय दिवस जगल, त्याचं आयुष्य लय लाभल. मग असं म्हणल्यावर आम्ही त्याला हाणला. आम्ही काय त्याच्या मोबदल्या पाय हाणला नव्हता, पण त्याच्या आयुष्यापाय हाणला. तर त्यानं पण आम्ही त्याला म्हणलं होतं की बाबा तुझं जरी डोळं गेलं, आमच्या आईला जरी डोळं आलं तरी आम्ही तुझं आयुष्यभर उपकार फेडणार नाही. तुला आयुष्यभर आम्ही बसून सांभाळू, तुझ्यावर आयुष्यभर उपकार करू. पण त्यानं बी आमची काय केली, त्याच्या पण मनाला काय वाटू, अगर त्याच्यावर देवाची कृपा, आमच्यावर देवाची लईच कृपा. त्यामुळं त्याने काय केलं, देवानं त्याला बुद्धी घातली, चालणं म्हणा, वागणं म्हणा, ही म्हणा. त्यानं फिरून आम्ही एकपट त्याच्यावर उपकार करायला गेलो, नुसता बसून सांभाळायला गेलो, कसाबाला दिलं नाही. पण त्यानं आमच्यावर 10 पट उपकार केलं की त्यानं आमची शेती केली, नांगराण केलं, कुळव केलं, फण केलं, गाडी केली, उसाला गाडी हाणली, बटाईची रानं केली, भाड्यानं मी गेलो. आमचा परपंच त्याच्या जीवावर पुन्हा लय वर्ष चालला. मग त्यामुळं आम्हाला त्याचं लय उपकार वाटलं. मग आपण एखाद्या वेळेस एखाद्या आईवडिलाला जर समजा म्हातारी झाली तर एखाद्या सुनाचं ऐकून म्हणा किंवा एखाद्या ह्याचं ऐकून म्हणा त्याला अनाथ आश्रमात सोडतो किंवा ही करतो. तसं गाव मला किंवा समाज मला म्हणला होता आता ह्याला काय करतो, टाक कसाबाला ऐकून. पण आमचा निर्णय होता इकायचा नाही, तर घरच्या मालकिनीचा, माझा, आईचा, लेकरासनीचा निर्णय होता, इकायचा नाही. त्यामुळं आम्ही काय इकला नाही. आणि आमच्या आया वडिलाला कॅन्सल होऊन वडील जरा अर्ध्या आयुष्यात वारलं होतं. मग आम्ही घराबाराने ठरविले की बाबा हे आपल्या चित्ताला वडील ह्या हिशोबानं की आपण ह्याची सेवा करीत राहू. जरी हे आपल्या मुलाच्या वयाचा असला तर जागा वडिलाची घेऊ शकतो सांभाळण्याबाबतीत. म्हणून आम्ही त्याला आमच्या वडिलाप्रमाणे सांभाळायचं असं सिद्ध केलं होतं. त्यामुळं त्याने आम्ही ती पण करून त्याचं झालं. पण आमच्या काय खुणावरती बैल चालला, आम्ही त्याला कधीच चाबूक हाणला नाही, शिवी दिली नाही, कुठं दसकं उसकं काय वडावडी केली नाही. त्यामुळं त्याचं जीवन व्यवस्थित माझ्या दावणीला गेलं आणि माझं त्याच्यावर घरपरपंच 15 वर्ष चाललं. त्यामुळं ती पण काय मला जाकल्यात आलं नाही किंवा जीवावर आलं नाही. तर असं करीत करीत त्याच्या काय 4 खुणावरती चालला किंवा त्याला खुराक, पाणी, वैरण वगैरे काय द्यायची ती मी व्यवस्थित 2 टाईम खुराकावर बैल ठेवला. त्याला कधी खराब होऊ दिला नाही, कधी त्याला त्रास होऊ दिला नाही. असं करीत करीत त्याचं आयुष्य, बैलाला एकतरी 20च वर्ष आयुष्य असतं, 20 वर्षाच्या आतच. पण माझ्यात सांभाळण्यामुळं किंवा त्यानं मला उपकार केल्यामुळं, मी त्याच्यावर डबल उपकार केल्यामुळं ती बैल 20-22 वर्ष जगला. म्हणजे म्हातारा होईपर्यंत, पूर्ण त्याचं आयुष्य होतंपर्यंत म्हातारा होऊन वारला गेला. त्यामुळं आम्हाला त्याची काय, आता आपल्यातला एक सदस्य गेला म्हणून दुःख वाटलंच, पण त्याचं जीवन मी जसं माझी अपेक्षा केली ती त्या अपेक्षाहून देवानं आपल्याला दुप्पट यश दिलं. कारण का अशा ऑपरेशनचं जनावर शक्यता आयुष्यभर जगत नाही. पण आपली अपेक्षा जी होती आयुष्यभर जगावं, ह्याला म्हातारपणापतोर त्याला कसलीच दुखापत होऊ नये, तसं देवानं आम्ही जसं मागितलं असं देवानं आम्हाला दिलं. कारण का त्याला कसाबाला देऊ नका असं वाटलं, दिलं नाही. त्यानं बसून खावं वाटलं तर त्यानं बसून खाल्लं नाही, आम्हाला जगविलं. किंवा पुन्हा दुसरी गोष्ट म्हणलं तर आम्हाला ही केल्यामुळं आम्ही त्याला कसलंच त्रास दिला नाही. आमची कशी थोडी लय परिस्थिती मोठी नाही. मग जर आपल्या बजेटमध्ये बसलं तर त्याचा पुतळा बांधायची एक इच्छा आहे. नाही बजेट बसलं तर मग समाधी बांधायची एक इच्छा आहे. नाही तर आपलं हाय असं सर्वसामान्य आपलं पोळ्याला जे आम्ही काय करतो, आमची पण मागं एखादी जनावरं वारली का
ती पुरतो, त्याला एक दगड रवतो. पोळ्या दिवशी खांदमळणी दिवशी त्याला थोडं खांदं त्याचा मळल्यानं म्हणजे दगडाला थोडं मळतो, त्याला थोडं खिचडा ठेवतो, नैवेद्य ठेवतो. आणि दुसरी गोष्ट पुन्हा म्हणलं तर पोळ्या दिवशी त्याला इंगूळ लावतो, बिगुळ लावतो, कंडा लावतो. पुन्हा तिसरा पारी नैवेद्य ठेवतो. हे अशा प्रकार तर आम्ही करीतच आहे. पण त्यातनं आणि काय घडलं तर जशी मागितल्यातनं घडत गेलं तसं पुढे घडलं तर बी लय आम्हाला जरा समाधान आहे.